हिट अँड रन अपघातांमुळे आता पुणे महापालिका सतर्क झालेली पाहायला मिळते। महापालिकेकडून रस्ते दुरुस्तीची मोहीम हाती घेण्यात आलेली आहे। याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी। पाहूया। संपूर्ण प्रशासन जे आहे ते सतर्क झालेलं पाहायला मिळतंय। सध्या आपण जर पाहिलं तर महापालिकेचे जे अधिकारी आहेत विविध विभागातले त्या अधिकाऱ्यांकडून नेमकी हिट अँड रनच्या घटना का वाढत आहेत याची पाहणी जी आहे ती संपूर्ण महापालिकेचे अधिकारी पुण्यातील मध्यवर्ती भागामध्ये करतायत। अक्षरशः हे सगळे अधिकारी जे आहेत ते आता चालत स्वारगेटच्या पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये पोहोचलेले आहेत आणि तिथे देखील या अधिकाऱ्यांकडून जी आहे ती चौकशी सध्या सुरू आहे। आपल्यासोबत हे सगळे अधिकारी कर्मचारी लोक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूयात। हिट अँड रनचे प्रकार वाढत आहेत, आपल्याकडून पाहणी केली जाते, नेमकं काय समोर येत आहे? गेले वर्षभरापासून आम्ही पुणे महानगरपालिकेला याबाबत कळवत होतो। ग्रेड सेपरेटरच्या बाबतीत असेल किंवा इथल्या स्वारगेटच्या सुविधांच्या बाबतीत असेल, त्यावेळेस पुणे महानगरपालिकेकडून करतो बघतो हेच उत्तर येत होतं। परंतु आता काल एक दुर्दैवाने मृत्युमुखी पडला एक तरुण, त्या निमित्ताने आम्ही सकाळी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला। पोलीस अधिकारी व पुणे महानगरपालिका प्रशासन यांच्या वतीने आम्ही या ठिकाणी व्हिजिट केली। ज्या ज्या चुकीच्या गोष्टी या रोडवरती आहेत, म्हणजे कुठं दिवे नाही आहेत, काही ठिकाणी तुटलेले आहेत, काही ठिकाणी चुकीचे प्रकार आहेत, त्याबाबत आम्ही पोलीस आणि महानगरपालिकेच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे व इथं या सुविधा कशा वाढवल्या जातील याबाबत आम्ही पोलीस आणि महानगरपालिकेशी बोललेलो आहे व कुठे ट्रॅफिक विषयी काय काम आहे त्याबाबत पण पोलिसांशी बोलणं केलेलं आहे। या सुविधांच्या अभावीच हे सगळं घडत होतं असं वाटतंय की वेगळे काही कारण आहे? सुविधा अभावी घडत होतं असं म्हणता येणार नाही, परंतु काही कमतरता असेल ते आम्ही तातडीनं करून घेणार आहोत। ज्या ज्या सूचना बालगुडे साहेबांनी सांगितल्या आहेत, शिवाय आम्हाला जागेवर आढळल्यात त्या 1-2-3 दिवसात पूर्ण होतील। नेमकं मध्यवर्ती भागातल्या कुठल्या ठिकाणी आपण ही सगळी पाहणी केलेली आहे आणि खरंच काय त्रुटी आढळल्यात त्या व्हायला पाहिजे होत्या, त्या झाल्या नाहीत असं वाटतं? आम्ही याच्यापूर्वीच 1-1.5-2 महिन्यापूर्वीच आमचा वॉकिंग सर्वे पण झालेला आहे या सगळ्या शहरातल्या रस्त्यावरचा, प्रमुख रस्त्यावर, आणि ज्या ज्या कमतरता ज्या ज्या खात्याशी संबंधित होतं त्या खात्याला आम्ही कळवलेलं आहे। फॉर एक्झाम्पल असेल की आमच्या खात्याकडून डिवायडर तुटलेला आहे, फुटपाथ तुटलेला आहे, या दुरुस्त्या आम्ही ऑलरेडी चालू केल्या आहेत। ज्या ठिकाणी चेंबर खचलेले आहेत चेंबर पण दुरुस्त करत आहोत। शिवाय आवश्यक त्या ज्या ज्या दुरुस्त्या निदर्शनाला येतील त्या आम्ही करत आहोत आणि यापुढेही करणार आहोत। आणि पावसाळ्याच्या अनुषंगानं पण पावसाळ्यात कुठं धोका होऊ नये या दृष्टीने आम्ही 15 वॉर्ड ऑफिसला आम्ही 15 RME व्हॅन्स दिल्या आहेत। त्या 15 व्हॅन्स दररोज रात्री अपरात्री 24 तास देखभाल दुरुस्तीचं काम करत आहेत। नक्कीच तर या सगळ्या वाढत्या अपघाताच्या सत्रानंतर हिट अँड रनच्या प्रकारानंतर संपूर्ण प्रशासन जे आहे ते सध्या सतर्क झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे।